बारामतीमध्ये यंदाच्या वर्षीला पवारांचे 2 पाडवे होणार असल्याचं कळतंय। सालाबादप्रमाणे शरद पवार हे गोविंद बागेमध्ये कार्यकर्त्यांची भेट घेतील आणि त्याच वेळेला अजित पवार हे यंदाच्या वर्षी काटेवाडीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील। अजित पवार यांच्या भेटीसाठी बारामतीमधल्या काटेवाडीमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मिकी, खरं तर गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त अशी परंपरा आहे या पाडव्याच्या निमित्ताची, कारण संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येत असतं। गेल्या वर्षी सुद्धा फूट पडली तरी सुद्धा सगळे एकत्र आले। यंदाच्या वर्षी साधारण वेगळं चित्र दिसतंय। अगदी खरंय। जर आपण बघितलं तर यंदाच्या वर्षी बारामतीचा आजचा हा पाडवा म्हणला तर दिवाळीचा जो पाडवा असतो तो काहीसा खास असतो, कारण हजारोच्या संख्येने राज्यभरातून जे कार्यकर्ते आहेत ते पवारांना भेटण्यासाठी येतात। मात्र यंदाचा पाडवा बारामतीकरांसाठी बारामतीमध्ये काहीसा वेगळा आहे, कारण 2 ठिकाणी होतोय। अर्थातच गोविंद बागेत आणि दुसरीकडे पहिल्यांदाच होतोय अर्थातच अजित पवारांच्या या काठेवाडीतील या घरामध्ये। आणि सकाळपासून जर बघितलं तर हे मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथं अजित पवारांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि मोठी रांग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पहिल्यांदाच या ठिकाणी ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय लांबच लांब रांगा या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या झालेल्या आहेत। आता काही वेळातच अजित पवार या ठिकाणी येतील। मी तुम्हाला आतला देखील परिसर दाखवतो। ज्या बंगल्यामध्ये अर्थात जे फार्म हाऊस आहे काठेवाडीचं, या ठिकाणी दरवर्षी अर्थात पवार कुटुंब एकत्र येतं ते भाऊबीजीसाठी। संपूर्ण पवार कुटुंब या ठिकाणी असतं। मात्र पहिल्यांदाच अशा पद्धतीने अजित पवार कार्यकर्त्यांना या ठिकाणी भेटणार आहेत। या ठिकाणी भेटीगाठी होणार आहेत आणि इथं काही वेळातच अजित पवार पोचतील, ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण इथं आलेले काही कार्यकर्त्यांशी बोलायचा प्रयत्न करू। ते लांबून लांबून या ठिकाणी आलेले आहेत आणि स्वतः अजित पवारांनी देखील सांगितलेलं आहे, धनंजय मुंडे असतील त्याचबरोबर तटकरे असतील ते देखील या ठिकाणी येणार आहेत, भेटणार आहेत। काही कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी आहेत। ताई, तुम्ही तर पुण्यावरून आलात, एक वेगळं वातावरण आहे। पहिल्यांदाच बारामतीमध्ये अशा पद्धतीने 2 दिवाळीचे पाडवे होत आहेत। पहिल्यांदाच 2 पाडवे जे वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत। नेहमी दरवेळी एकाच ठिकाणी होत होत्या, परंतु आम्ही आमच्या दादासाठी पाडव्याला नेहमी आधीही येत होतो आणि आत्ता जिथे दादा आहेत तिथे ही सगळी लोक पाडव्यासाठी आलेली आहेत। बरं, म्हणजे गर्दी तिकडेही होते, म्हणजे गोविंद बागेत आतापर्यंत सवय होती लोकांना गोविंद बागेत जायची? नाही, सगळीकडेच आपल्याला इथं दादांच्या रूपाने आता आम्ही देव बघतो इथं आणि त्या पद्धतीनेच पुढे चाललं। बरं, म्हणजे कुठून आलात सगळेजण तुम्ही? आम्ही माळेगाववरून आले। आमचे विठोबा फक्त अजितदादाच आहेत। आम्ही अजितदादाच्याच पाठीमागे आहोत। आमचं सर्व कुटुंब अजितदादाच्या बरोबर आहेत। हे तुम्हाला बारामतीकरांना इतरांना आवडलं का? म्हणजे अशा पद्धतीने पाडवा आतापर्यंत जो एकत्र व्हायचा दिवाळीचा पाडवा, आता सगळे वेगवेगळे म्हणजे साजरा होत आहेत। कदाचित तुम्ही तिकडेही जाणार असाल यातले काही? आम्ही जाणार नाही। जो लोकांच्या मागे सर्वसामान्यांच्या मागे उभा राहणारा नेता म्हणजे अजितदादा आहे, त्याच्याबरोबर ही सगळी जनता उभा आहे। त्यामुळे आम्ही इथंच पाडवा साजरा करणार आणि इथंच आमची दिवाळी साजरी करणार। विकासाच्या मागे आम्ही म्हणून इकडे अजितदादा। आता या म्हणजे पाडवा जसा होतोय, गेल्या वेळेस सुद्धा म्हणजे फूट पडलेली होती, परंतु एकत्र कुटुंबाने साजरा केला पाडवा असं वाटतं। म्हणजे ताई, तुम्हाला खरं तर तुम्ही तर दरवर्षी येता पवारांना भेटण्यासाठी। याच्या अगोदर तुम्ही सांगितलं की शरद पवार सुद्धा आमच्यासाठी तेवढेच मोठे नेते। नाही, एक लक्षात घ्या की माननीय मोठे साहेब जे आहेत त्यांच्याबद्दल आम्ही त्यांना कुठे वाईट म्हणतच नाही आहोत, परंतु माननीय अजितदादा हे लोकांसाठी काम करणार आहेत। महाराष्ट्राच्या जनतेचे ते आमच्यासारख्या लाडक्या बहिणींचे भाऊ आहेत। त्याच्यामुळे सर्वजण इथं आम्ही आमच्या दादांसाठी इथे आलेलो आहोत। बरं, दादा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दादा, शुभेच्छा घेण्यासाठी लांबून लोक आलेत तुम्हाला? बेटा, लहान मुलं देखील दादा शुभेच्छा देण्यासाठी लोक या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघतोय लहान मुलं देखील दादांना तेवढ्याच आवडीने भेटतायत। दादा, सगळेजण अख्खा महाराष्ट्र ऐकतंय तुम्हाला दादा, शुभेच्छा तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा। महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला पाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा। दादा, तेवढीच आज ज्या पद्धतीने दादांनी देखील या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत सगळ्यांना। आणि आता जर आपण बघितलं तर दादा असतील त्याचबरोबर
दादांच्या मिसेस असतील ते देखील या ठिकाणी मंचावर पोहोचलेले आहेत आणि आता जे कार्यकर्ते आलेले आहेत लांबून या ठिकाणी त्यांच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत. प्रचंड अशी गर्दी आज काटेवाडीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. आणखीन काही कार्यकर्त्यांशी इथं बोलण्याचा प्रयत्न करू. खूप सुंदर अशी सजावट देखील केलेली आहे. जे कार्यकर्ते लांबून आलेले आहेत त्यांची खास व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण त्यांची खूप वर्षानुवर्ष या ठिकाणी गोविंद बागेमध्ये जाण्याची सवय होती. पहिल्यांदा तुम्ही काटेवाडीत या ठिकाणी दादांच्या या बंगल्यात आलात, काय भावना आहेत? आम्ही दादा तिथं आम्ही या ठिकाणी बारामतीचा विकास आणि म्हणजे अजितदादामध्येच बारामतीचा विकास हे या ठिकाणी सूत्र आहे. जिथं दादा असतील तर विकास आहे, तिथं आम्ही सुद्धा असणार आहोत. दादा आमचे दैवतान आहे दादा म्हणजे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यामध्ये एक वेगळी उत्सुकता दिसते दादांना भेटण्यासाठी. पहिल्यांदाच हे आपलं चित्र दाखवतोय. दादा ज्या मंचावर आहेत खरं तर फक्त एकटे दादा असतील, त्याचबरोबर पार्थ पवार देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि आपण बघतोय स्टेजवर जाण्याचा प्रयत्न करूया. तिथून खूप प्रचंड अशी कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी दिसते. कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत. मिकी, काठेवाडीमधली ही दृश्य आपण दाखवतोय, तुम्ही असे सोबत राहा. शुभेच्छा घेण्यासाठी गोविंद बागेमध्ये नेमकं काय घडतंय ते सुद्धा बघूयात. गोविंद बागेमध्ये थेट जायचा प्रयत्न करूयात. पहिल्यांदा असं होतंय की तुम्ही या मंचावर दादांसोबत एकटे आहात, नाहीतर पवार कुटुंब सोबत असेल. आता मी पदाधिकारी असल्यामुळे मी स्टेजवर आहे. आपण खाली बसूया. सगळ्या संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघतोय. शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा. आपण खालनं रेकॉर्डिंग करा प्लीज प्लीज. हो, आपण थोड्या वेळात विनंती आहे प्लीज. प्रचंड कार्यकर्त्यांची गर्दी आहे. पलीकडे जर आपण दाखवायचा प्रयत्न केला तर इथं कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सगळे लोक लांबून या ठिकाणी दादांना, काटेवाडीमधली ही सगळी त्याचबरोबर दृश्य आपण बघतोय. अजित पवार हे काटेवाडीमध्ये आहेत यंदाच्या वेळेला. सुनेत्रा पवार सुद्धा आपण बघतोय त्यांच्या सोबत उपस्थित आहेत आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. दुसरीकडे गोविंद बागेमध्ये सुद्धा हळूहळू सगळे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. मिकी, तुम्ही असे सोबत राहा. आपण गोविंद बागेमध्ये जाऊयात. आमचे प्रतिनिधी जयदीप भगत सध्या आपल्या सोबत आहेत. जयदीप, आताच आपण काटेवाडीमधली दृश्य दाखवलेली आहेत. गोविंद बागेमध्ये कार्यकर्त्यांचा किती उत्साह आहे पवारांना भेटण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी? यामिनी खरं तर गेल्या अनेक वर्षापासूनचा पवारांचा शिरस्ता राहिलेला आहे. पाडव्याच्या दिवशी राज्यभरातून पवार प्रेमी या ठिकाणी येत असतात आणि शरद पवारांना शुभेच्छा देत असतात आणि या ठिकाणी दिवाळी फराळाचं देखील आयोजन केलेलं असतं. आपण बघू शकतो या ठिकाणी हळूहळू जे आहे ते कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान शरद पवार बाहेर येतील आणि त्यानंतर नागरिकांच्या ज्या आहेत ते शुभेच्छा स्वीकारण्यासाठी तयार असतील. त्यामध्ये कोण कोण असणार तर शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असण्याची शक्यता आहे, तसेच युगेंद्र पवार असतील. या ठिकाणी बघू शकतो सकाळपासूनच अगदी मोठी गर्दी जी आहे ती कार्यकर्त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत काही या ठिकाणी आलेले कार्यकर्ते आहेत. दादा, कुठून आलात तुम्ही? बारामतीवरूनच आलेलो आहे. दरवर्षी येता तुम्ही? हो, दरवर्षी येतो. काय भावना असतात त्या ठिकाणी? जसं आम्ही देवाला जातो त्याच पद्धतीने दर पाडव्याला आम्ही या ठिकाणी येत असतो आणि आदरणीय पवार साहेबांचं दर्शन घेऊन त्यांना पाडव्याच्या शुभेच्छा देत असतो. काका, कुठून आलात? पुरंदर. किती वर्ष झाले? आता जवळजवळ 10 वर्ष झाले. आत्ताचा यंदाचा पाडवा वेगळा आहे. काटेवाडीला एक पाडवा होतो, इथे एक पाडवा होता. कसं बघताय या पाडव्या? जे मूळ असतं ते मूळच असतं. फांद्या कधी छटल्या जातात. त्यामुळे बाकीच्या पाडव्यांचं काही घेणं नाही. आम्हाला इथलाच गोविंद बागेतलाच पाडवा महत्वाचा. शिरूर तालुका. हा, किती वर्ष झाले येत आहे? आता 8-9 वर्ष झाले. नेहमी दरवर्षी येत पवार साहेबांना भेटीसाठी. का नेमकं येत असतं इथं? तर साहेबांवर भावना आहे पहिल्यापासूनची श्रद्धा आहे. तर अन्य काही नागरिक आहेत. आपण बघू शकतो अगदी गोविंद बागेमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून लोक गेटवरती थांबलेले आहेत. पुढच्या काही वेळामध्ये जे आहेत ते गेटमधून आत सोडलं जाईल आणि त्यानंतर शरद पवार असतील ते नागरिकांना भेटतील, शुभेच्छांचा स्वीकार करतील. खरं तर यंदाची लढाई जी आहे ती वेगळी आहे. खरं तर पाडव्यामध्येच इलेक्शन आल्यामुळं या ठिकाणी आहे ते मोठी कार्यकर्त्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. अनेक वर्ष झालं या ठिकाणी शरद पवार असतील, अजित पवार असतील, रोहित पवार असतील, युगेंद्र पवार असतील एकत्र या ठिकाणी शुभेच्छा स्वीकारत होते. मात्र आता जे आहे ते अजित पवारांनी वेगळा पाडवा जो आहे तो काटेवाडीला घेतलेला आहे. त्याच्यामुळे आता नेमकं या ठिकाणी किती वाजता कोण येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अनेक नेते देखील येणार या ठिकाणी असल्याचं सांगितलं जाते. असं जरी असलं तर पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी शरद पवार येतील आणि शुभेच्छांचा स्वीकार करतील. यामिनी. अगदी जयदीप, खूप खूप धन्यवाद जयदीप या सगळ्या अपडेटसाठी. तर आपण ही दोन दृश्य बघतोय. एकीकडे गोविंद बागेमध्ये सुद्धा गर्दी झालेली पाहतोय, दुसरीकडे काटेवाडीमध्ये स्वतः अजित पवार हे त्यांच्या कुटुंबियांसोबत पोहोचलेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी होतीये त्यांच्या चाहत्यांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.